ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ तालुका दिवाण न्यायालय इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास करण्यात आले असून गेल्या 2-3 वर्षापासून न्यायालयाकडे जाणारा रस्ता सापडत नव्हता। अखेर न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अडचणीवर मात करत भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी स्वमालकी जागा देऊन स्वखर्चातून 40 फूट रुंद सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करून दिला। शनिवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून न्यायालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे भाजपा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी त्यांच्या जागेतून हा रस्ता तयार केला असून या दानशूरपणाचे रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले। या प्रसंगी स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, जनसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी व माजी नगरसेवक, स्थानिक चिखलोली ग्रामस्थ तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रस्तावित भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी केले। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथमध्ये न्यायालयाच्या वास्तू ही तयार झाली होती आणि गेल्या 2-3 वर्ष त्या वास्तूकडे जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता तयार व्हावा असं प्रत्येकाला वाटत होतं। आमचे सर्वांचे नेते आदरणीय अप्पा करंजुले यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमधून हा रस्ता जो आहे हा रस्ता 40 फुटाचा असणारा हा रस्ता हा स्वतःच्या खर्चाने अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून हा राष्ट्राला समर्पित भावनेतून तयार केलेला आहे। खरं तर अशी दानशूर व्यक्तिमत्व हे आता फार कमी राहिलेली आहेत की जी स्वतःच्या जागेमध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काहीतरी आपलं समाजासाठी देणं आहे आणि म्हणून देण्याचं काम करतात। मी अंबरनाथ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अप्पांचं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो।